नमस्कार, माझं नाव सुनीता संपळ आहे आणि मी पुण्यावरून आहे. तर आज आपल्यासोबत त्यांची जर्नी सांगणार आहे डॉक्टर कल्याणी. सांगली साताऱ्यावरून कोल्हापूरचे तिथून आहेत. तर बघूयात आपण आज त्यांची जर्नी कशी आहे. तर मॅम, सगळ्यात आधी तुमची माहिती द्या. तुम्ही कुठून आहेत, काय करताय, आणि तुम्ही स्टुडंट आहेत म्हणून तुम्ही छान असं आर्मी स्कूल म्हणजे काम करताय असं मला बऱ्याच वेळा समजले. मी खूप वेळा तुमचं ऐकलेलं आहे आणि अजून पण समोर आपण आज भेटलाय तर मला खूप छान वाटायला लागले. तर एकदा मला तुम्ही सांगाल का तुम्ही म्हणजे कुठून आहेत, काय करताय कसं? नमस्कार सुनीता मॅडम, थँक्यू सो मच मला इथं ह्या पॉडकास्टमध्ये एनरोल केल्याबद्दल, इन्व्हाइट केल्याबद्दल. तर मी बेसिकली माझ्याबद्दल सांगते. माझं नाव डॉक्टर कल्याणी अंकुश सोरे. डॉक्टर म्हणजे अजून बेसिकली माझं पूर्ण कम्प्लीट नाही झालेलं. मी एक शिक्षण घेते कोल्हापूर येते, 3rd इयरला आहे मी BMSला. तर एक BMS करत असताना मला खूप वेळा असं आलं की बाबा किती वेळा पॅरेंट्सवर डिपेंड राहायचं. कारण की ट्रॅव्हलिंग जरी करायचं, घरी जरी यायचं, गावाला जरी यायचं सुट्टीला, तरी बाबा घरच्यांना पैसे 500 रुपये टाका, जायचं आहे. तर म्हणजे मला इतकं हे झालं की, आणि त्यातल्या त्यात माझे आई वडील म्हणजे पूर्ण आमचे शेतकरी बॅकग्राऊंड आहे माझं. आई वडील पूर्ण शेतकरी आहेत. आणि नाही म्हणायला गेले तर मॅडम सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी माझ्या घरातली 12वी डॉक्टर. अरे वा, माझे आजोबा, चुलत आजोबा डॉक्टर आहेत आमच्या गावात, आमचं हॉस्पिटल वगैरे. आणि माझा भाऊ स्वतः फॉरेन MBBS झालेला आहे. आणि त्या बॅकग्राऊंड मधून इथं येण्याची जर्नी माझी खरंच खूप अपदादायक होती, खूप अवघड होती. जेव्हा मी सुरुवात केली, बेसिकली मम्मी पप्पांना माहिती होतं पोरगी धाडशे काय ते करणाऱ्यातले, पोरगी करेल. त्यामुळे घरात तर तसा विरोध नाही आला सुरुवातीला. कारण की आई वडिलांना पोरग त्यांचं आपत्य कधी नवीन करते तर त्या गोष्टी बघण्यात इंटरेस्ट असतो. तर त्या बॅकग्राऊंड मधनं म्हणजे एका शेतकऱ्याची मुलगी सुद्धा ऑनलाईन बिझनेस करू शकते, मी माझ्या आपल्या फॅमिलीला करून दाखवले. कारण की माझा आता विषय काय झाला, घरात सगळे डॉक्टर बनतात, मग सगळ्या दिसतंय का, इंजिनियर साईड नाही दिसणार ना, सगळे डॉक्टर बनतात ना, हिला पण त्या क्षेत्रात घालून. पण कुणी मला हे नाही विचारलं की तुझी आवड काय. मग मला जाणवत होतं की मी सोशली खूप ऍक्टिव्ह आहे. तर मी ज्या गोष्टींचा टाइमपाससाठी यूज करते, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, तर चला त्याच ऍपचा यूज करून आपण काहीतरी साईड इन्कम जनरेट करूया, ह्या विचाराने मी ते एनरोल झाले. आणि एनरोल झाल्यापासून नाही म्हटलं तर मॅडम 3-4 महिन्यात मी आतापर्यंत तिथून 3 लाख रुपये अर्निंग केले. आणि आतापर्यंत गोवा ट्रिपला, याच बिझनेसमधनं गोवा ट्रिपला पण जाऊन आले, जयपूरला ट्रिपला जाऊन आल्या. आता रिसेंटली तुम्ही बघितलं लोणावळा इव्हेंट पूर्ण मी होस्ट केला. परत ना आता मी सध्या आपली केरळा ट्रिप झाली. आणि म्हणजे मी सांगू शकत नाही की त्या गोष्टी मी कशा फील आउट केल्या तेवढ्या कमी टाइम मध्ये. आणि एक 20-22 वर्षाची पोरगी आता घरी पूर्ण फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे, मम्मी पप्पांना सुद्धा फायनान्शियल हेल्प करते. बरोबर. तर मॅम, तुम्ही आता म्हणता एवढे अचीव्ह केले, एवढं फिरले, तर हे सगळं करत असताना तुम्हाला बऱ्याच काही गोष्टींची अडचण आली. तुम्ही स्टुडंट आहेत, आपल्या तर आता ठीक आहे आपण थोडं सोशल मीडिया यूज करतो, आपण थोडंसं म्हणजे आता बऱ्याच गोष्टी घरच्यांना पण माहिती आहेत म्हणता, बरोबर आहे. पण इथून आधी बऱ्याच अशा गोष्टी होत्या की मुलींनी बाहेर जायचं नाही, मुलींनी ह्याला बोलायचं नाही, मुलींनी त्यांच्याशी बोलायचं नाही, सोशल मीडिया यूज करायचं नाही, मुली हे करतात. म्हणजे मुली म्हणणार ना की तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचं थोडंसं बंधन येतं. बरोबर. तुम्ही ह्या गोष्टींना बऱ्याच फेस दिला, फेस झालं, त्याच्यातून तुम्ही पुढे कसं गेला, तुम्ही एक स्टुडंट साठी सांगू शकाल का काही गोष्टी? बरोबर मॅम, सुरुवातीला सांगायचं म्हटलं गेलं तर एक तुम्ही आता मी सांगितलं मम्मी पप्पा शेतकरी म्हणजे त्यांचं शिक्षण जास्त नव्हतं झालं. माझ्या बाबांना तर अजिबात आवडत नाही की तुम्ही ते सोशल मीडियावर येता, रील बनवता. बट त्यांना मी समजून सांगितलं की आता ही काळाची गरज आहे. मीच नाही, कितीतरी आता रील स्टार, त्याच्यामुळे रील स्टार सोडलं तर किती जर्नी करतात लोक, पण ब्लॉगिंग करून सुद्धा लोक पैसे कमवत आहेत. मिनी ब्लॉग किती आता व्हायरल झाले, तुम्ही बघताय डेली बेसिसचा मिनी ब्लॉग वगैरे. तर मी बेसिकली एकदा एका रात्री घरी बसवलं, माझ्या वडिलांना आईला सगळं समजून सांगितलं बिझनेस. आणि त्यांना म्हटलं आज ना उद्या सगळ्या गोष्टी, उद्या दवाखाना ऑनलाईन, आता दवाखाना सुद्धा ऑनलाईन, ट्रीटमेंट पण ऑनलाईन भेटतात. तर ऑनलाईन ही काळाची गरज आहे. समजून सांगितले त्यांना, बिझनेस मी चालू केला, करत गेले. अडचण मॅडम खूप आली. तुम्हाला बेसिकली सांगायचं म्हटलं ना की एका मेडिकल क्षेत्रातली पोरगी, एका डॉक्टर खानदानातली पोरगी जर मार्केटिंग किंवा एक सोशल मीडियावर येते, काहीतरी वेगळं करते, म्हणजे नाव तर ठेवणार, अख्ख्या गावाने नाव ठेवले. जी लोक मॅडम त्यावेळेस बोललेली की माझ्या आई वडिलांपाशी की ऑनलाईन बिझनेस फ्रॉड असतो, पोरीला कशात टाकली तुम्ही, ह्यातून पोरीला बाहेर काढायची चुकीच आहे, तीच लोक आज आई वडिलांना बोलतात फ्रॉड पासून सुरुवात झाली. तीच लोक आज आता आई वडिलांना बोलतात की आमच्या मुलाला पण शिकवा, तुमची मुलगी काय बिझनेस करते. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बघितलं तर रिसेंटली लोणावळा इव्हेंटमध्ये आई वडिलांना दोघांना स्टेजवर घेऊन मी पाहिलं, मी पण होते त्याच्यामध्ये, खूप छान वाटलं आम्हाला पण तिथे. तर मॅम, मला असं विचारायचं होतं की तुम्ही आता अर्न किती केला, तुम्ही किती महिन्यामध्ये केलेत? मला आता मला वाटते कमीत कमी मला बिझनेस स्टार्ट म्हणजे ऑनलाईन बिझनेस काय असते स्टार्ट मला कमीत कमी 5 ते 6 महिने झाले. 5 ते 6 महिन्यात म्हणजे लगभग 3 लाखापर्यंत मी अचिव्हमेंट केलेली आहे.
करून थांबा. नाही नाही असू दे, कट होऊन जाते ते.